हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लॅन बेसिकची। तर आज आपण पावसाळ्यामध्ये कोणत्या कटिंग्ज आपण सहज ग्रो करू शकतो त्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर बागकामाचा श्री गणेशा करण्यासाठी पावसाळ्याचं वातावरण जे असतं ते अनुकूल असतं, ह्युमिडिटी उत्तम असते, त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्लॅन कटिंग्ज या उत्तम ग्रो करू शकतो। तर सोप्या पद्धतीने ग्रो करता येणारी कटिंग म्हणजे कुंद्याची कटिंग किंवा मोगऱ्याची कटिंग तुम्ही सहज ग्रो करू शकता। तर नर्सरी बॅग्समध्ये मी त्या 2 कटिंग ग्रो केल्या आहेत आणि उत्तम त्या ग्रो होतात। नक्की तुम्ही ट्राय करा, या कटिंग इझिली ग्रो होतात। तसेच बेबी सनरोज प्लांट आहे, तो एक सक्युलेंट प्लांट व्हेरायटी आहे। तर खालची ज्याची पानं छोट्या कटिंगची रिमूव्ह करायची, तिरका कट द्यायचा खालती आणि वाळवण मातीच्या मिश्रणात या कटिंग तुम्ही सहज ग्रो करू शकता। हा पण इझी टू ग्रो प्लांट आहे, नक्की ट्राय करा तुम्ही। तसेच चाफ्याच्या कटिंगसुद्धा तुम्ही ग्रो करू शकता। हा नाग चाफा आहे। काळजी घ्यायची म्हणजे जेव्हा आपण कटिंग ग्रो करतोय चाफ्याची, खालतून ती कटिंग ग्रो करतोय ना, तेव्हा त्याला चीक असतं त्या कटिंगला। तर ते सुकवून घ्यायचं, एक दिवस रूम टेम्परेचरला ती कटिंग ड्राय करून घ्यायची आहे आणि नेक्स्ट डे तुम्ही ती कटिंग लावण्यासाठी वापरू शकता। तेव्हाच त्या कटिंग उत्तम ग्रो होतात आणि कटिंग सक्सेसफुली ग्रो होते। तसेच सर्वात इझी टू ग्रो प्लांट म्हणजे कोलियस प्लांट। तर याच्या व्हेरायटीज भरपूर असतात। तर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही छोट्या प्लांट कटिंगपासून ती प्लांट कलेक्शनमध्ये ॲड करू शकता। कटिंग तुम्ही पाण्यामध्ये ग्रो करू शकता, त्याचं रूट किंवा मातीच्या मिश्रणात सुद्धा तुम्ही त्या डायरेक्ट लावू शकता। डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आहे चॅनलवर, तो तुम्ही पाहू शकता, सर्व अपडेट सहित आहे तो। तसेच ही आहे जिरेनियम। तर जिरेनियमची प्लांट कटिंगसुद्धा त्याच्या मदर प्लांटपासून तुम्ही इझिली ग्रो करू शकता। कटिंग घ्यायची आहे, तर तुम्ही या कटिंग ज्या असतात त्या मातीच्या मिश्रणात ग्रो करू शकता। वाळू आणि मातीचं मिश्रण घ्यायचं आहे, 90% माती 10% वाळूच्या मिश्रणात या ग्रो होतात। उत्तम रूट सुंदर डेव्हलप होते। तसेच फक्त वाळूमध्ये सुद्धा ही कटिंग उत्तम ग्रो होते। तर इझी टू ग्रो प्लांट आहे जिरेनियमसुद्धा कटिंगपासून। तसेच एक सक्युलेंट व्हेरायटी आहे जी इझी टू ग्रो तुम्ही करू शकता। गार्डनिंग बिगिनरसाठी हा उत्तम प्लांट आहे। तर हा पर्पल हार्ट प्लांट आहे। तर नोडच्या खालतून शार्प कट द्यायचा। कोणत्याही शेप अँड साईजची कटिंग तुम्ही पाण्यामध्ये किंवा मातीच्या मिश्रणात उत्तम ग्रो करू शकता। या प्लांट कटिंग मी पाण्यामध्ये ग्रो केल्या आहेत। त्याचं रूट तुम्ही पाहू शकता, किती छान डेव्हलप झालेलं आहे। 20 दिवसामध्ये हे उत्तम असं रूट त्याचं डेव्हलप होतं। तुम्ही या कटिंग आता मातीच्या मिश्रणात सहज लावू शकता। तसेच हा आहे मदर ऑफ मिलियन प्लांट। सर्वात इझी याचं प्रपोगेशन किंवा रोप बनवण्याची पद्धत आहे। तर याला स्प्राउटिंग असतात पानांना आणि स्वतःचं एक वेगळं सौंदर्यसुद्धा आहे त्या प्लांटला। तर ते जे नवीन स्प्राउटिंग आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत आणि ते तुम्ही कोकोपीटमध्ये त्याचं रूट डेव्हलप करू शकता आणि त्याचं छान असं रोप सहज आपल्याला बनवता येतं। तर मदर ऑफ मिलियन प्लांट आपण सहज मल्टिप्लाय करू शकतो। 10 दिवसामध्येच त्याचं रूट डेव्हलप होऊन असं ते छान सेटल होतं मातीच्या मिश्रणात। हा आहे मॉन्स्टेरा ॲडान्सोनी। तर हा वेलवर्गीय प्लांट आहे, मनी प्लांटसारखाच। तुम्ही सहज त्याला पाण्यामध्ये त्याच्या कटिंग्ज अशा छान ग्रो करू शकता। कोणत्याही शेप अँड साईजच्या मातीच्या मिश्रणातसुद्धा तुम्ही त्या सहज ग्रो करू शकता आणि त्याला मल्टिप्लाय करू शकता। रूट पाहू शकता किती उत्तम डेव्हलप झालं आहे। कटिंग्स घ्यायच्या, पाण्यात ठेवायच्या आणि कंटेनर्स कोवळ्या सूर्यप्रकाशात ठेवायचा। तुम्ही अशा मॉन्स्टेरा ॲडान्सोनीच्या कटिंग सहज ग्रो करू शकता। चाफ्याच्या कोणत्याही व्हेरायटीची कटिंग आपल्याला सहज ग्रो करता येते। तर प्लांट कटिंग घ्यायची आहे, शार्प त्याला कट द्यायचा खालतून आणि ही कटिंग आपल्याला 1 दिवस रूम टेम्परेचरला सुकवून घ्यायची आहे, तेव्हाच ती सक्सेसफुली ग्रो होते। कोणत्याही चाफ्याची कटिंग आपण सहज ग्रो करू शकतो। सक्सेसफुली ग्रो होण्यासाठी तुम्ही फेब्रुवारी-एप्रिल महिन्यात नक्की प्रयत्न करा, त्या कालावधीत या कटिंग छान ग्रो होतात। तर प्लांट अपडेट पाहू शकताय, कटिंग उत्तम डेव्हलप झाल्या आहेत। ह्या वेगवेगळ्या चाफ्याच्या व्हेरायटीज मी कटिंगपासून ग्रो केलेल्या आहेत। तसेच सर्वात सहज उपलब्ध असणारा आणि इझिली तो ग्रो करता येणारा प्लांट म्हणजे जास्वंद। तर जास्वंदाच्या पण बऱ्याच व्हेरायटीज आपल्याला पाहायला मिळतील, तर त्यासुद्धा इझिली कटिंगपासून डेव्हलप करता येतात। हार्डवूड कटिंग घ्यायची, शार्प तिरका कट द्यायचा आहे। तर अशी छान प्लांट कटिंग बनवून घ्यायची आणि तुम्ही ती ग्रो करू शकता मातीच्या मिश्रणात। रूटिंग हार्मोन वापरायचं ऑर्गॅनिक, मी हळदपूड वापरते आहे। तर आपण उत्तम अशा जास्वंदाच्या प्लांट कटिंगसुद्धा सहज ग्रो करू शकतो। तर प्लांट एक्सपेरिमेंट करताना 1-2 कटिंग लावायच्या आहेत, एखादीच नाही लावायची। तर 2 प्लांट कटिंग्ज इथे ग्रो झाल्या तुम्ही पाहू शकताय, एकच त्यातली सक्सेसफुल झालेली आहे। तर इझिली ग्रो करता येतो जास्वंद प्लांट। तसेच कनेरच्या कटिंगसुद्धा तुम्ही ग्रो करू शकता पावसाळ्यामध्ये। खूप साऱ्या व्हेरायटीजमध्ये हा प्लांट तुम्हाला पाहायला मिळेल। जो कोणता कलर आवडेल तो तुम्ही कटिंगपासून ग्रो करू शकताय। तर कटिंग घ्यायच्या आहेत हेल्दी, कटिंग छान शार्प कट करून घ्यायची, पानं रिमूव्ह करायची आहेत आणि मातीच्या मिश्रणात ती लावून द्यायची।
तुम्ही कण्हेरसुद्धा छान डेव्हलप करू शकता कटिंग. सर्वांच्या घरी असणारा प्लांट आणि फेमस प्लांट म्हणजे तुळशी प्लांट. तर यालासुद्धा कटिंगपासून सहज ग्रो करता येतं. तसेच मंजुळांपासून सुद्धा आपण याचे सीड बनतात, त्या मंजुळा वाळल्यानंतर त्यापासून सुद्धा बनवू शकतो. तसेच कटिंगसुद्धा कोवळ्या घेऊन आपण रूट डेव्हलप करून त्यापासून त्याचं छान रोप असं पावसाळ्याच्या ऋतूमध्ये बनवू शकतो. उत्तम वातावरण असतं त्यामुळे ह्या ग्रो होतात. तर थोडासा ट्रिकी आहे पारिजातकाचं कटिंग पासून रोप बनवणे, पण तुम्ही योग्य पद्धतीने ट्राय कराल, योग्य वेळेत ट्राय कराल तर पारिजातकाचं रोपसुद्धा बनवता येतं. पावसाच्या ऋतूमध्ये तुम्ही नक्की पारिजातकाचं रोपसुद्धा बनवण्याचा ट्राय करू शकता. हार्डवूड हेल्दी अशी कटिंग घ्यायची आहे पारिजातकाची, पानं रिमूव्ह करायची आहेत आणि वाळू आणि मातीच्या मिश्रणात त्या रूटिंग हार्मोन लावायची कटिंगला आणि रोवून द्यायची आहे. तुम्ही इझिली पारिजातकाची सुद्धा कटिंग पावसाळ्यामध्ये ग्रो करू शकता. तसेच मी खाऊचं पानसुद्धा ग्रो केलेलं आहे, ते सक्सेसफुली छान ग्रो झालेलं आहे. ब्रह्मकमळसुद्धा प्लांट मी पूर्ण व्हिडिओ शेअर केला याच्याबद्दल. तर ब्रह्मकमळाचं प्लांटसुद्धा प्लांट कटिंगपासून छान डेव्हलप होतं. तसेच वेगवेगळे प्लांट्स आहेत इथे जे मी एक्सपेरिमेंट करते आहे सध्या. त्यामध्ये आहे हे तगर आहे, ही पांढरी, त्यानंतर हे मोरपंख आहे, खाऊचं पान आहे हे. तसेच हळदसुद्धा मी ग्रो करते आहे, पहिल्यांदाच मी केली आहे. त्याला नवीन स्प्राउटिंगसुद्धा आलेलं आहे, पाहू शकताय. तर वेगवेगळे प्लांट एक्सपेरिमेंट करण्यासाठी पावसाळा हा ऋतू अनुकूल असतो. तुम्ही नक्की वेगवेगळी झाडंचे प्लांट कटिंग्स डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा आणि फ्रीमध्ये तुमचे स्वतःचे प्लांट बनवा. तर मातीच्या मिश्रणात तर प्लांट डेव्हलप करू शकतो. तसेच पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही कटिंग डेव्हलप करू शकता. तर हे वॉटर प्रॉपगेशन म्हणतात याला. तर मनी प्लांट आहे हा, मार्बल पोथोस, तर तो उत्तम डेव्हलप होतो आहे पाण्यामध्ये, पाहू शकताय. तसेच जीजी प्लांट आहे हा, तर त्याच्या प्लांट कटिंगपासून मी हे डेव्हलप करते आहे सध्या. खूप उत्तम त्याचे रूट डेव्हलप होत आहेत. तसेच जास्वंदसुद्धा आहे, तो पण पाण्यामध्ये उत्तम त्याचे रूट सध्या डेव्हलप होत आहेत. आणखीन स्नेक प्लांटसुद्धा आहे, तो पण पाण्यामध्ये छान डेव्हलप होतो आहे. त्याला नवीन स्प्राउटिंगसुद्धा आलं आहे, रूट तर उत्तम डेव्हलप होतच आहेत. तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा कटिंग्स पावसाळ्यात डेव्हलप करू शकता, ह्युमिडिटी उत्तम असते. तसेच तुम्हाला नर्सरीजमध्ये बऱ्याच नवीन प्लांट व्हरायटीज पावसाळ्याच्या ऋतूत पाहायला मिळतील. तर प्लांट ॲडिशन करण्यासाठी हा उत्तम ऋतू आहे. जेव्हा आपण प्लांट आणतो तर ते रिपॉट करण्यासाठी पावसाळा हा ऋतू उत्तम आहे. रिपॉटिंगचा शॉक प्लांटला लागत नाही, प्लांट सर्वाईव्ह करतो जरी आपलं काही चुकलं तरी प्लांट रिपॉटिंग करताना. तर प्लांट जेव्हा आपण नर्सरीतून आणतोय ते एक दिवस तसंच आपल्या गॅलरीत किंवा झाडांमध्ये ठेवून द्यायचं आहे. नेक्स्ट डे तुम्ही ते रिपॉट करायचं उत्तम मातीचं मिश्रण बनवून. ते जे झाड आहे त्याला वातावरण जे आहे आपल्या इथलं ते ॲडॉप्ट करू द्यायचं आहे, ते फायदेशीर असतं प्लांटसाठी.